अफजल खान आणि सय्यद बंडाच्या थडग्यासमोर अफजल खान वधाचं म्हणजे शिवप्रतापाचं शिल्प उभा करा अशी मागणी आपण केली होती। त्या मागणीनुसार राज्यातल्या सरकारनं ते शिल्प बनवून 1 वर्ष पूर्ण झालेले आहे, अद्याप ते शिल्प बसवलं जात नाही। महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यासह संबंधित सर्व मंत्र्यांना भेटून निवेदन देऊन सुद्धा हे शिल्प बसवलं जात नाही। राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नवीन पुतळा बनवून त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला, पेशव्यांचा पुतळा पुण्यामध्ये बसवण्यात आला, परंतु अफजल खान वधाचा शिवप्रतापाचा पुतळा शिल्प त्या ठिकाणी बसवलं जात नाही। ते ताबडतोब बसवा। 10 तारखेला तारखेप्रमाणे आणि 27 तारखेला तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन येतो, तिथीप्रमाणे 27 तारखेच्या शिवप्रताप दिनाच्या पूर्वी हे शिल्प बसवा अशी मागणी आज आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी, हिंदू एकता आंदोलन असू दे, शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन असू दे, प्रतापगड उत्सव समिती असू दे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असू दे, या सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे ही मागणी केली आणि या मागणीवर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की येत्या 2 ते 3 दिवसात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत ह्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व हिंदुत्ववादी नेत्यांची एक बैठक घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी हे शिल्प उभा करून देऊ असा शब्द दिलेला आहे। आवाज कुणाचा? हिंदू एकतेचा। आवाज कुणाचा? हिंदू एकतेचा। साहेब, वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांबाबत अशा घटना घडतात, त्याबद्दल काय सांगाल? शिवाजी महाराजांचा इतिहास हा अत्यंत ज्वलंत आणि प्रेरणादायक इतिहास आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानचा तो प्राणवायू आहे। आणि काही परकीय शक्ती आणि त्या परकीय शक्तींमुळे प्रभावित झालेले काही भारतातले स्थानिक देशद्रोही लोक यांच्यामुळं अशा घटना घडतात की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात कुठं ना कुठं काही आक्षेपार्ह घटना घडतात। परंतु या बाबतीत आम्ही सांगू इच्छितो की नितीन शिंदे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, शिवप्रतापाचं म्हणजे अफजल खान वधाचं शिल्प 27 नोव्हेंबरपूर्वी शिवप्रताप दिनापूर्वी प्रतापगडावर लावलं पाहिजे। ते जर लावलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचं लोण निर्माण होईल आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। 27 तारखेपूर्वी जर बसवलं नाही तर मिलिंद भाऊ एकबोट यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान उठवून प्रतिकात्मक त्या ठिकाणी शिल्प आम्ही आणून बसवाय आम्हाला लागेल असा इशारा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। प्रतापगडाच्या शिल्पाबाबत आपलं काय विषय झाला आताच्या मीटिंगमध्ये? एक लक्षात घ्या की मुळात त्या काळात जे काय घडलं, का घडलं हे आज मला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे। कालांतराने अजून एक संदीप मागे 50, 60, 100 वर्षानंतर जेव्हा लोक जातील तिथे, हे कोण म्हणजे पर्यटक या नात्याने किंवा लोकांना कळायला पाहिजे नेमकं हे घडलं कशा त्याचं काय, ते कशा करता घडलं आणि त्यावेळेस जर घडलं नसतं तर आज या देशाची अवस्था काय असती, बरोबर आहे? ते संपूर्ण आपण म्हणजे हे केलं पाहिजे। त्यामुळे आपलं कोणी हे म्हणायचं एक लक्षात घ्या, मग त्याला ह्या अँगलनी बघितलं म्हणजे जे कोण व्यक्ती केंद्रित लोक असतील, जे कोण ते म्हणतात की मग हिंदू मुस्लिम येते, त्याचा हिंदू आणि मुस्लिमांचा काही संबंध नाही। महाराजांच्या संपूर्ण सैन्यात सुद्धा त्यांचे अंगरक्षक कोण होते, वेगवेगळ्या त्यांनी समाज कधी बघितला, समाज त्यांनी फक्त जे लोक प्रामाणिक आहे या संपूर्ण त्यांच्या विचाराचे, त्यांच्या म्हणण्यापेक्षा स्वराज्याच्या विचाराचे अशा लोकांना बरोबर त्यांनी घेतलं। ते शिल्प तिथं सगळ्यांची मागणीच आहे।
लोकांना म्हणजे भावी पिढीला कळायला पाहिजे की बाबा नेमकं हे काय. नाही तर आज आम्ही आपल्याला माहिती आहे कारण की आपल्या आईवडिलांनी की आपल्या आपल्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणून झालं पाहिजे ना. महाराज साहेब शिल्पा सांगितलं ना सगळं झालं ना. विचार महत्वाचा आहे.